नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हळदी कुंकू पार्टीसाठी मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकला। तर पाहता क्षणीच तुम्ही हा बनवायला घ्याल एवढा जबरदस्त हा रवा ढोकला। अजिबात तुमचा रवा ढोकला फसणार नाही यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा। तर इथे पाहताय तुम्ही किती मस्त मऊ लुसलुशीत तसेच जाळीदार तयार झालेला आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला लावा आणि तो यामध्ये घाला। त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचे। दही आंबट असेल तरी सुद्धा चालेल। 1 चम्मचभर साखर, चवीनुसार मीठ घालायचे। 3 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं मिक्सरला लावून घेतले आणि तो ठेचा यामध्ये घालून घेतला। 2 चम्मचभर तेल घालून घेतले म्हणजे रवा आपल्या घशाला खाताना लागणार नाही यासाठी तेल यामध्ये जरूर घालायचे आहे। आणि हे चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित एकजीव करून घेतले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले आहे। जे दहीची वाटी होती ना त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतले अर्धी वाटी आणि थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। एकदाच पाणी वापरायचे नाही। तर राहिलेले पाणी सुद्धा मी इथे वापरले म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी इथे मी पाणी वापरले आहे। त्यानंतर आपले बॅटर व्यवस्थित असे तयार झाले। आता हे 15 मिनिटवर बाजूला ठेवूया म्हणजे रवा छान असा फुलला जातो आणि आपला ढोकला सुद्धा मस्त असा तयार होतो। तर 15 मिनिटानंतर आपले बॅटर इथे पाहताय घट्टसर तयार झाले आहे। रव्याने पूर्णपणे पाणी एब्झॉर्ब करून घेतले आहे। आता त्यानंतर आपल्याला परतला इथे मी पाणी घालून घेते। तर इथे मी 2 चम्मचभर पाणी घालून घेतले आणि हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर ते बाजूला ठेवायचे। आपण एका प्लेटला तेल लावून घेते। या प्लेटमध्ये मी ढोकला वाफवणार आहे। त्या प्लेटला तेल लावून घ्यायचे। जर तुमच्याकडे अशा पद्धतीने प्लेट नसेल तर तुम्ही कुकरचा जो डब्बा असतो त्यामध्ये जरी ढोकला वाफवून घेतलात ना तरी सुद्धा चालेल। तर हे तेल लावलेली जी प्लेट आहे ती मी बाजूला ठेवते। आता लगेचच गॅसवरती मी पाणीसुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये तेल लावलेली प्लेटसुद्धा घालून घेतली आहे। बॅटरमध्ये अर्धा चम्मचभर खायचा सोडा घालून घेतला। तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर इनो घातला तरीसुद्धा चालेल। थोडेसे पाणी घालून घ्यायचे आणि आपल्याला सोडा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे। एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आणि आपलं इथे बॅटर छान असं फ्लफी तयार झालं आहे। लगेचच आपल्याला प्लेटमध्ये हे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे। तर प्लेट मी अगोदरच ठेवली आहे कढईमध्ये। सर्व बॅटर घालून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि 15 ते 20 मिनिटवर व्यवस्थित आपल्याला हा ढोकला वाफवून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटानंतर ढोकला पाहूया आता झाला आहे का। झाकण काढून घेतले। छान असा आपला ढोकला तयार झालेला आहे। टूथपिक घालून पाहते क्लीन आलेली आहे टूथपिक म्हणजे आपला ढोकला छान तयार झाला आहे। आता हा लगेचच काढून घेते। थंड झाला आहे ढोकला। बाजूला एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतले। अर्धा चम्मचभर मोहरी, अर्धा चम्मचभर जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 उभी कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आणि आपली ही फोडणी ढोकल्यावरती घालून घ्यायची आहे। छान अशी तडतडीत फोडणी मस्त अशी ही घालून घेतली की ढोकलासुद्धा चवीला मस्त लागतो आणि छान असा पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत आपला ढोकला तयार झालेला आहे। इथे पाहताय तुम्ही। तर ही फोडणी यावरती मी घालून घेते। खरंच हा ढोकला तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता। तसेच आता हळदी कुंकूसुद्धा सुरू होणार तर हळदी कुंकूसाठी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पार्टीसाठी आवर्जून हा ढोकला बनवूनच पहा। फोडणी घातल्यानंतर बाजूने
कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे. तर सुरीच्या साहाय्याने ढोकळा कट करून घेते. किती जबरदस्त दिसतोय पहा. तर काही छोट्या छोट्या महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि हा ढोकळा घशाला लागू नये यासाठी यामध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचभर, तर जरूर घाला. आणि चवीसाठी साखर घातली आहे, त्याने चव जबरदस्त येते ढोकळ्याला. आणि ते एका चम्मचने ते मी सर्वच ढोकळा काढून घेते. तर खरंच हा ढोकळा खूप छान होतो आणि जवळून सुद्धा मी तुम्हाला हा ढोकळा दाखवते. छान असा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि अजिबात आपल्या प्लेटला सुद्धा चिपकलेला नाही आहे. तर इथे पाहताय तुम्ही किती मऊ आणि लुसलुशीत तसेच पांढरा शुभ्र जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवलात तर तुमचा ढोकळा अजिबात फसणार नाही एवढे मी 100% सांगते. तसेच हा ढोकळा तुम्ही लहान मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता. तसेच आयत्या वेळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. तसेच हळदी कुंकू पार्टीसाठी अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकळा एकदा नक्कीच बनवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.